आमदारांकडून फडणवीस आणि रवींद्र चव्हाण लक्ष. भाजप आणि शिंदे गटात संघर्ष. आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांकडून टीकेची झोड. शिवसेनेच्या पक्षप्रवेश मेळाव्यात बोलताना आमदार महेंद्र थोरवे यांनी कुणाला मुख्यमंत्री व्हायचे आहे तर कुणाला कोकणचे भाग्यविधाते असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर नाव न घेता टीका केल्याने कर्जत मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त होत असून समाज माध्यमांवर आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांकडून टीकेची झोड उठवली जात आहे. शिवसेना शिंदे गटाचा पक्षप्रवेश सोहळा पालकमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत नुकताच पार पडला. या कार्यक्रमात बोलताना आमदार महेंद्र थोरवे यांनी कुणाला मुख्यमंत्री व्हायचे आहे तर कुणाला कोकणचे भाग्यविधाते असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यावर नाव न घेता टीका केल्याने कर्जत मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांकडून संताप व्यक्त होत आहे. समाज माध्यमांवर आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर भाजप कार्यकर्त्यांकडून टीकेची झोड उठवली जात असताना आमदार महेंद्र थोरवे नेमकं काय म्हणाले आहेत ते पाहूया. म्हणूनच साहेब, मी या मतदारसंघातील घटक पक्षांनी ज्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी चालू केलेलं आहे, कोणाला कोकणाचं भाग्यविधाते व्हायचंय तर कोणाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पडलेली आहेत उदयजी. कोणाला कोकणाचं भाग्यविधाते व्हायचंय तर कोणाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पडलेली आहेत उदयजी. आमदार महेंद्र थोरवे यांनी केलेल्या टीकेनंतर भाजप कार्यकर्त्यांकडून समाज माध्यमांवर एक व्हिडिओ फिरवला जातोय. या व्हिडिओत काय म्हटलं आहे तेही पाहूयात. पाहतात का? पहा. भारतीय जनता पार्टीकडून शिवसैनिकांवर अन्याय होत आहेत, परंतु पक्षप्रमुखांच्या आदेशाने आजपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक शांत आहेत. परंतु ज्या दिवशी आम्हाला आदेश मिळतील त्या दिवशी भारतीय जनता पार्टीचा एकही कार्यकर्ता रस्त्यावर फिरून देणार नाही. आता 2024च्या निवडणुका तोंडावर असताना मेळाव्यात आमदार साहेबांनी जाहीरपणे केलेले हे भाषण पहा. म्हणूनच साहेब, मी या मतदारसंघातील घटक पक्षांनी ज्या पद्धतीचं राजकारण या ठिकाणी चालू केलेलं आहे, कोणाला कोकणाचं भाग्यविधाते व्हायचंय तर कोणाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पडलेली आहेत उदयजी. कोणाला कोकणाचं भाग्यविधाते व्हायचंय तर कोणाला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होण्याची स्वप्न पडलेली आहेत उदयजी. ज्या रवींद्र चव्हाणांबद्दल आमदार साहेब पण बोलतात त्यांनीच आपल्याला 2019 साली आमदार म्हणून निवडून दिले होते, ही गोष्ट आपण विसरलात. ज्या देवेंद्रजींबद्दल आपण भाष्य करतायत त्यांचं कर्तृत्व आणि आपलं कर्तृत्व ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही भाजपा कार्यकर्त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाहीत अशी धमकी दिली तरीही भाजपा कार्यकर्ता शांतच राहिला, संयमी राहिला. आता तुम्ही भाजपा नेत्यांवरतीही आग पाखड करतायत. तुम्हाला असं वाटतं का येत्या निवडणुकीत महायुतीला भाजपा कार्यकर्ते एवढा सर्व प्रकार ऐकूनही मदत करतील? आमदार साहेब, सावध व्हा. तुमच्या पायाखालची जमीन हादरलेली आहे. भाजपा कार्यकर्ता हा संयमी असेल पण शंड नाही. तो तुम्हाला या निवडणुकीत तुमची जागा निश्चित दाखवून देईल. आमदार महेंद्र थोरवे महायुतीमध्ये कर्जत मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. राज्यात भाजप, शिंदे गट आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष सत्तेत आहे. विधानसभेच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता असून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यावर सतत टीका करणाऱ्या थोरवेंनी देवेंद्र फडणवीस आणि रवींद्र चव्हाण यांच्यावर टीका केल्याने कर्जत मतदारसंघातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ब्युरो रिपोर्ट, संवाद मराठी लाईव्ह, कर्जत. श्री गणपती संस्थान महड, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. श्री वरदविनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय, स्वच्छता आणि 24 तास गरम पाणी, सीसीटीव्हीची नजर. आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा 02192 26 69 12 72 76 47 38 54.